मित्रांनो, सप्रेम जय भीम. त्याच काळात जैन धर्माच्याही मठांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आली. जैन धर्मगुरू आणि जैन धर्मावलंबी यांचा अमानुषपणे नरसंहार करण्यात आला. जैनांचे अनमोल साहित्य निर्दयपणे जाळण्यात आले. बौद्ध धर्माच्या अनुयायांची संख्या सर्वाधिक होती लक्षात घेता ब्राह्मण पुरोहित भिक्षू बनून विहारात तसेच संघात राहू लागले. त्यांनी विशुद्ध बौद्ध धर्माला आणि भिक्षू जीवनाला गालबोट लावण्याचे कार्य आरंभ केले आणि तिथूनच बौद्ध धर्माचा राज झाला. मौर्य साम्राज्यानंतर शुंग, सातवाहन, कण्व, वाकाटक आणि कंबोज या ब्राह्मण शासकांचे राज्य सुरळीत चालले. त्यांनी येथे ब्राह्मण धर्माचा आणि आपल्या वर्चस्वाचा झेंडा या देशात गाडला. हळूहळू ही ब्राह्मणशाही संपूर्ण भारतात पसरली. इसवी सन पूर्व 200-300 हे गुप्तकाळ म्हणजे ब्राह्मणशाहीचे सुवर्ण युग. संस्कृती त्यांची भाषा होती. याच काळात रामायण, महाभारत, अर्थशास्त्र तसेच मनुस्मृतीसारख्या ब्राह्मण वर्चस्वधारिण्या ग्रंथाची निर्मिती झाली. ब्राह्मणवाद जिकडे तिकडे फोफावला.